ऐका ना, आपण गावाकडले लोक किती साधे असतो ना बरं. खरंच खूप कधी कधी विचार पडतो की असं एवढा विचार करायला खरंच गरज आहे का. तुम्हाला सांगू का, काल आम्ही गेलो होतो मॉलमध्ये. खूप मोठा मॉल आहे इथं, प्रोझोन मॉल म्हणून. आता आम्हाला जायचं 1 महिन्यात, आपल्याला आपल्या घरी जायचं आहे. आता झालं आहे माझं इथलं, आता मला माझ्या घरी जायचं. म्हणून म्हणलं चला आता आपण इथं तर कधी हे नाही, येणं होईल नाही होईल, आलो तरी हे क्षण थोडंच येणार आहे. म्हणून नाही का ना, काय केलं आम्ही, काय केलं, काल मॉलमध्ये फिरायला गेलो होतो. तुम्हाला सांगते खूप मोठा मॉल आहे. आता मला घेऊच तर माहीत नव्हतं. आम्ही तिथं गेलो आईस्क्रीमच्या सेंटरवर. एक आईस्क्रीमची दुकान होती छोटीशी, तिथं गेलो. आता घेऊच तर मला माहिती नव्हता. मी काय केलं, 4 आईस्क्रीम घेतल्या. आम्ही खाल्ल्या आईस्क्रीम. आणि तुम्हाला सांगते जेव्हा बिल करायचं आलं ना, तेव्हा सांगते त्या 4 आईस्क्रीम तुम्हाला सांगते 770 रुपयात झाल्या होत्या. खरंच तुम्हाला सांगते ते पैसे देताना ते आईस्क्रीम इतकं दुःख झालं की असं नाही की मी घेऊ शकत नाही किंवा मी त्या आईस्क्रीमला एवढे पैसे देऊ शकत नाही. पण तुम्हाला सांगते इतकं खराब वाटलं की 700 रुपयाची आईस्क्रीम खाणं खरंच गरजेची होती का. 800 रुपये समजा, 30 रुपयेच कमी, 800 रुपये. आणि खरंच गरज होती का. ती बाहेर गाड्यावरनं 50, जास्तीत जास्त 50 रुपयाला मिळाली असती. तिथं तुम्हाला सांगते 750. आता 750 म्हणजे किती झाले. असा विचार केला की 750साठी आपल्या गावाकडल्या बाया 4 दिवस हे केलं असतं काय, कामाला खुरपायला जावं लागलं असतं. इतकं कसं तरी वाटलं की ते आईस्क्रीमचं. आणि मी तुम्हाला सांगते त्या मॉलमध्ये फिरले पण माझं बिलकुल मन नाही लागलं. असं नाही की पैसे नाही म्हणून किंवा काही म्हणून बरं का, असं हे बी नाही की मी खर्चू शकत नाही. पण असं वाटलं खरंच गरजेचं होतं का 800 रुपयाची आईस्क्रीम खाणं. मला खरंच लय खराब वाटलं. असं असतं कधी कधी ना, आम्ही बायका तर जरा जास्तच. असं वाटलं की 700 रुपयात किती काय काय झालं असतं. अजून 200 रुपये टाकले असते तर 2 महिन्याचा गॅसचा प्रॉब्लेम संपला असता.